नमस्कार. अपेक्षांचं ओझं. आज एवढ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, त्या अपेक्षाला काही सीमा नाही. आणि जेव्हा अपेक्षा सीमा तोडून बाहेर जातात, तेव्हा आपण निराशेत जातो, तेव्हा आपण व्यसनात जातो आणि त्या व्यसनाचं रूपांतर गुन्हेगारीत होतं. म्हणून आपल्या अपेक्षा नेहमी मर्यादित ठेवायच्या, आपल्या लायकीप्रमाणे ठेवायच्या, आपल्या कुवतीप्रमाणे ठेवायच्या, आपल्याला झेपल एवढ्याच अपेक्षा ठेवायच्या. जास्त अपेक्षा ठेवलं तर मग व्यसन आणि नंतर गुन्हेगारी असा प्रकार घडून जातो आपल्या बाबतीत. होतं काय, आपल्याला व्हायचं असतं कलेक्टर, पण कलेक्टर होण्यासाठी काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, त्या आपण फुलफिल केल्या पाहिजेत. पण कलेक्टर होताना कलेक्टरसाठी किती अभ्यास करावा लागतो हे आपल्याला माहीत नसतं. आपला अभ्यास असतो शिपायाची परीक्षा पास होण्या एवढा, आणि आपण स्वप्न बघत असतो कलेक्टर होण्याचं. इथे आपण गोत्यात जातो, इथं आपण धोका खातो. मग कलेक्टर होताना कलेक्टरच्या लेवलचा अभ्यास असला पाहिजे. याला काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, या गोष्टीचा आपण विचार करत नाही आणि कलेक्टर व्हायचं स्वप्न बाळगतो. मग कलेक्टर होण्यासाठी कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत हे आपल्यालाही माहीत नसतं, आपल्या फॅमिलीमध्येही माहिती नसतं बऱ्याच वेळा. मग आपण ते स्वप्न नुसतं उराशी बाळगत असतो आणि होत मात्र काहीच नाही. दुसरं म्हणजे काय, आपल्याला व्हायचं असतं डॉक्टर. आपल्याला डॉक्टर व्हायचंय, पण डॉक्टर होण्यासाठी किती अभ्यास केला पाहिजे, काय अभ्यास केला पाहिजे याचा काही थांगपत्ता नाही. आपला अभ्यास असतो कंपाऊंडर होणे एवढा, आणि आपल्याला व्हायचं असतं डॉक्टर. इथं आपले स्वप्न भंग पावतात आणि मग आपण निराशेच्या गर्तेत जातो. म्हणून डॉक्टर होताना डॉक्टर होण्या एवढा अभ्यास आपला असला पाहिजे. त्याला काय टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि मग अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. व्हायचं का असतं, आपल्याला व्हायचं असतं आमदार. आपल्याला व्हायचं असतं आमदार आणि आपली कुवत मात्र ग्रामपंचायतचा सदस्य होण्या एवढी असते. पण व्हायचं असतं आमदार, अपेक्षा मोठ्या पण कुवत छोटी. असं चालेल का? ग्रामपंचायतचा सदस्य कधी आमदार होऊ शकतो का? तर कधीच होऊ शकत नाही. आमदार होण्यासाठी आमदाराच्या लेवलचं आपल्याला काम करावं लागेल, आपली कुवत तेवढी असावी लागेल, नंतर आमदार होता येईल. व ग्रामपंचायतचा सदस्य होण्याची लायकी नाही आणि आमदार होण्याचे स्वप्न बघतो. इथं आपण गोत्या खातो आणि इथं आपण निराशेच्या गर्तेत सापडतो. आता पुढे बघा, काय व्हायचं असतं, आपल्याला फौजदार व्हायचं असतं, आपल्याला PSI व्हायचं असतं. पण आपली लायकी, आपली शरीरयष्टी, आपलं त्याच्यातली मेहनत, आपली त्याच्यातली बुद्धी, आपला त्याच्यातला अभ्यास हे आपलं कमी असतं. व्हायचं असतं फौजदार, पण फौजदार होण्यासाठी परीक्षा पास झालं पाहिजे, तब्येत तशी पाहिजे, या गोष्टी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी तिथे मिळाल्या पाहिजेत, तरच PSI होता येईल, तरच फौजदार होता येईल. पण फौजदार होण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या गोष्टी आपल्याकडे नसतात आणि व्हायचं असतं फौजदार. फौजदार व्हायचं असतं आणि पोलीस होण्याची लायकी नसते, पण व्हायचं असतं फौजदार. मग असं होता येतं का? तर होता येत नाही. आता बघा, व्हायचं असतं आपल्याला एखादा उद्योगपती. आपल्याला एखादा उद्योगपती व्हायचं असतं. मग उद्योगपती होण्यासाठी एक टेक्निकल नॉलेज पाहिजे, बिझनेसचा अनुभव पाहिजे, त्याच्यामध्ये लागलेला पैसा, लावायला पैसा पाहिजे. या सर्व गोष्टी त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. असंच होतो का उद्योगपती? असाच होत नाही. नाही तर मग झिरोतून स्टार्टअप करून उद्योगपती होता येतं, पण तुम्हाला झिरोतून सुरुवात करावी लागते, मग उद्योगपती होता येतं. तुम्हाला स्टार्टिंगलाच उद्योगपती व्हायचं असतं. मग उद्योगपती होण्यासाठी कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत याचा अभ्यास आपल्याकडे नसतो आणि उद्योगपती व्हायचा असतो. टपरी चालवण्याची लायकी नाही, पण उद्योगपती व्हायचंय. मग असं चालतं का? तर असं चालत नाही. म्हणून उद्योगपती होण्यासाठी काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. तिथं नॉलेज पाहिजे, उद्योगाचा अनुभव पाहिजे, पैसा पाहिजे, तर उद्योगपती होता येईल. असंच उद्योगपती होता येतं का? तर असंच उद्योगपती होता येत नाही. ओम तत्सत.